नमस्कार अमरावती. म्हणजे ऑडिओ क्लिप आपल्या निदर्शनास आली किंवा आपल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचली किंवा चॅनलच्या माध्यमातून पोहोचली, आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून जास्त पोहोचली. अमरावतीने कधी अशा प्रकारचा एका माजी आमदाराने एका आमदाराला किंवा त्याच्या परिवारातील सदस्याला जीवे मारण्यासाठी कट कारस्थान बसल्याचं आपण पाहावं असं मला निदर्शनास येत नाही. मी आता माझं 52-54 वर्षाचा आहे, तर या संपूर्ण कालखंडात मी तरी बघितलं नाही. अनेक राज्यमंत्री या जिल्ह्याला गेले, राम काका असो, विकी देशमुख असो, त्याच्यानंतर आपले ठाकूर असो, हर्षवर्धनजी देशमुख असो, त्याच्यानंतर तोरडे असो, जगदीशजी गुप्ता असो, शिवराज देशमुख, जे काही नाव आपल्याला ज्ञात आहे, मल्हारराव होळकर असो, आणि इतर सर्व मान्यवर जे नेते होऊन गेले, त्यांनी कधी एकमेकांबद्दल अशा प्रकारचा आकस किंवा अशा प्रकारचं ट्रेनिंग केलेलं आपल्याला दिसलं नाही. परंतु तसं पाहता ऑडिओ क्लिप एका घरातली आहे. माझ्या माहितीनुसार माझ्या निदर्शनानुसार ती माझ्या भावाला संपवण्याचं कटकार असताना, एका राजकीय जीवनात काम करत असताना स्पर्धा असते, चढावळ असते, सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. परंतु अशा प्रकारचं एकदम खालच्या दर्जाचं कटकार असताना मृत्यूपर्यंत टिप्पर निवडून टाकू. माझा हा प्रश्न आहे की असे टिप्पर मग जे मिळलेले लोक आहे आतापर्यंतचे, तर त्याच्या सर्वांची चौकशी झाल्या पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यांनी जे म्हटलं की डिसेंबर मध्ये क्लिप आहे, मग 4 महिने, तुम्हाला कसं माहिती डिसेंबर मध्ये क्लिप आहे? आणि तुम्हीच आरोप केला. 100% मी ठाम आहे. मी बऱ्याच दिवसापासून या गोष्टीच्या मागे, म्हणजे मला माझ्या तो संपर्कात होता, आणि जेव्हा मी ती ऐकली तेव्हा माझ्या पायाखालची वाळू सरकली, किंवा अशा प्रकारे कोणी राजकारण एवढ्या खालच्या स्तरावर नेऊ शकते. बरं, भांडण असू शकते ना कोणासोबत, पण अशा प्रकारे तुम्ही ट्रक न उडवलं तर काहीच माहित पडत नाही. म्हणजे असे किती ट्रक न उडवले, म्हणजे यांना कसं माहित की ट्रक न उडवला माहित पडत नाही? यांना माहित कसं? म्हणजे यांनी उडवले का मग याच्यापूर्वी? यांनी काही कुणी खतम, आमच्या एक कुणाल ढेपे म्हणून एक टिप्परच्या धडकेने मरण पावला परतवाड्याला, मग त्याच्याबद्दल असं म्हणायचं का? अजून अनेक लोक जे मृत्युमुखी पडले असतात, आणि जर ही खोटी असेल तर त्या संबंधित माणसावर कारवाई करावी. समजा अशी निघाली तर मी त्याला दोषी निगी काढली नाही ते, परंतु जर ते असेल तर त्या संबंधित माणसावर कारवाई करावी. जर खरी असेल तर या संबंधित व्यक्तींवर कारवाई करावी. मी याच्यासाठीच प्रेस घेतलेली आहे. सेफ राहील म्हणून नाही आहे. मग मला सांगा, मी तुमच्याच घरावर राहायला राहायला तुम्हाला मला काटा काढायचा आहे, तर स्वाभाविक संशय माझ्यावर कसे घ्या? तुमच्या माणसावर घ्या. तसाच प्रकार आहे की आमच्या पक्षात जर आला तर अनेक लोक येतात पक्षात, अनेक फोटो काढतात. मी ते छोटा माणूस आहे, पण बरेच लोकांचे नेते मंडळींचे फोटो काढतात. याचा अर्थ असा होत नाही. पण त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की तू तिकडे राह, मी एखादे आंदोलन करतो आणि मधात उडून टाकू. 15 तारीख आहे, फोन वापरू नका स्वतःचे. तुम्ही त्रयस्थ प्रत्यक्ष भेटीवर हे करा. यवतमाळची गँग असो, वणीची गँग असो, या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेलंच आहे. त्याच्यामुळं आमच्या पक्षात आला काय म्हणून तू सेफ होती अशातला भाग नाही. पण असंच त्याचं म्हणणं आहे की त्या पक्षात गेला तर तुझ्यावर संशय येणार नाही. अशा प्रकारे सरकारनं प्रामाणिकपणे कर्जमाफी केलेली. त्याच्यामुळं ते आता काय म्हणत असेल ते स्वतःला वाचवण्यासाठी किंवा शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी ते बोलणारच आहे. ते रामाचा उल्लेख करतील, राम मंदिराचा उल्लेख करतील. आता त्यांना राम आढळणार ना इलेक्शन मध्ये, मग आता तुम्हाला माहिती आहे कुठं भेटतात ते. परंतु मी तुम्हाला सांगून आलो की ते जे म्हणतात की शेतकऱ्यांच्या आंदोलनाला थांबवण्यासाठी, त्यांना कधी कोणत्या आंदोलनाला थांबवलं? या 1.5 वर्षात त्यांनी जेवढे आंदोलन केले, कोणतं दिवसाला केलं, कोणतं नागपूरला केलं, बाकीच्या बेळगाव, तुमचं थांबवलं का? मग
तर एवढी मोठी कर्जमाफी कोणत्याही इलेक्शन नंतर निवडणूक नसताना जर कर्जमाफी या अधिवेशनात करते आणि जून 31 ही तारीख होती कर्जमाफीची करण्याची, त्याच्या अगोदर तर 4 महिने अगोदर कर्जमाफी करते, शासन प्रामाणिकच आहे आणि त्यांच्या या आरोपातली तर त्यांना कसं माहिती डिसेंबरचं प्रकरण आहे, म्हणजे त्यांचं बरोबर त्यांना माहित, त्यांनी म्हटलं कसं का असं, म्हणजे त्यांना माहिती आहे आपण केव्हा बोललोय, हे क्लिप केव्हाची आहे त्यांना माहिती आहे, आपण तर हे बोललो केव्हा हे त्यांना आठवलं तेव्हा म्हटलं आपण तर डिसेंबर मध्ये बोललो, तेच त्यांनी त्यांच्या मुलाखतीत म्हटलेलं आहे. आता मी तर सांगितलंच नाही डिसेंबरची क्लिप सांगितलं असं, पण त्यांना आठवलं ना केव्हा ती क्लिप आहे. ते मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणजे गृहमंत्री महोदयांची भेट घेऊन या प्रकारची मागणी करणारच आहे आणि आमच्या सर्वांचं म्हणणं आहे, भारतीय जनता पार्टी जिल्हा ग्रामीण शहर या सर्वांचं म्हणणं आहे की या प्रकरणाचा सूक्ष्म मोक्ष लागावा आणि भारतीय जनता पार्टी माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. एसआयटी लेवलची चौकशी व्हावी असं वाटतं. हा, जे चौकशी योग्य असेल ते चौकशी झाल्याशिवाय राहणार नाही, तशाच प्रकारची मी मागणी सन्माननीय गृहमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदयाने करणार आहे. माझ्याकडे जे मुख्य स्रोत होता त्या क्लिपचा तो जोपर्यंत आला नाही तोपर्यंत मी कोणालाही सांगितलं नाही, एसपी साहेबांकडे गेलो आणि मला म्हटलं असं आहे, मला रिपोर्ट द्यायचा आहे. तर मग मी ते म्हटलं ठीक आहे द्या, आणि मी अनेक गोष्टी बाहेर येण्यासाठी अजून एसपी साहेबांना ती भेट घेऊन काही मागण्या करणार आहे की आतापर्यंत जे यवतमाळच्या टोळ्या वणीची टोळीचा उल्लेख आहे, काही जाटू बाबा कोणते आहे तर ते मला माहिती त्यांचा उल्लेख आहे, तर त्याची सुद्धा चौकशी करावी जेणेकरून ह्या टोळ्याचे हे मोर्चे आहे का, किंवा या 20 वर्षात त्यांनी कोणत्या लोकांना यमसदनी पाठवलं का, आणि यमसदनी पाठवलं असेल तर त्यांची चौकशी कधी होणार, आणि सत्तेत असल्यामुळे काही दाबून ठेवलं आहे का, या सगळ्या गोष्टीचा उलगडा या चौकशीत करावा जेणेकरून सामान्य माणसापर्यंत आजपर्यंत माजी आमदार हे यांचे नाव बच्चू हे फक्त लोकांना दाखवायसाठी, शेतकऱ्यांचा नेता म्हणून, गाडगे बाबा म्हणून घेण्यासाठी, परंतु इकडे दुसरं नाव बिच्चू म्हणून असल्यासारखं आहे, जे फक्त माझ्यासारख्या त्यांच्या विरोधात असणाऱ्या कार्यकर्त्यांना डसण्याचं काम करतात, मारण्याचं काम करतात आणि असं षडयंत्र रचण्याचं काम करतात. म्हणजे एकीकडे बच्चू एकीकडे बिच्चू. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या निदर्शनात, तुमच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या निदर्शनास आल्या पाहिजे. या पत्रकार परिषदेचं आयोजन त्याकरिताच हे केलेलं आहे आणि दहशत तयार होईल. आता एखादा गुंड प्रवृत्तीचा व्यक्तीच अशा प्रकारचं कटाकारस्थान बघू शकतो आणि सराईत गुंड ज्यानं हे पहिले आधीचे धंदे केलेले असेल किंवा अशा प्रकारच्या गोष्टी केलेल्या असेल, अशा प्रकारचं त्यांना काही होत नाही. तुम्ही ते क्लिप त्यांच्या 10 मिनिटानंतरच्या क्लिप नंतर काही त्यांच्या स्वतःच्या क्लिप ते वाचतात, त्या कोण्या चॅनलने दाखवलेलं नाही. कदाचित त्यांना असं वाटलं असेल की इथं क्लिप संपली, परंतु त्याच्यानंतर सुद्धा हे म्हटलेलं आहे की शरद जोशींना पाडलं लोकांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाडलं लोकांनी, मला पण पाडलं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बरोबरी करण्याचा प्रयत्न त्याला न्याय व्यवस्था नाही, संविधान ची पायमल्ली केलेली आपल्याला त्यातून दिसून येते आणि न्याय व्यवस्थेवर ताशेरे ओढण्यासारखं मी जे घेऊन दिलेलं आहे तुम्हाला, त्या सर्व त्या क्लिप मध्ये आहे. माझ्यावरती बाईचा आरोप करणे किंवा माझ्यावरती शाई फेकणे, मागे ग्रामपंचायतचं प्रकरण ज्या प्रकारे मला त्या गोष्टी मला जबरदस्तीने तिथं देण्यात आला आणि मी त्या उपोषण मंडळाला भेट दिली असताना तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला असताना सुद्धा मला जबरदस्तीने विनंती केली, जबरदस्ती केली, चला लागते तिथे येऊन माझ्याशी हुज्जत घातली आणि मला ते करण्याचा प्रयत्न केला. तर त्या क्लिपमध्ये त्याचा सुद्धा उल्लेख आहे. आणि मी एक म्हणे कोणाच्या परिवारावर चालून जाणे किंवा जीवावर उठणे हे काही योग्य नाही. त्याचं कारण असं की कोणाच्या परिवारावर आपण जर गेलो, मी तर माझ्या भावाला सांगितलं की तू आता माझं जे काम बघत होता तू हे नियोजन करणे, पटाचं नियोजन करणे, तो काही बाकीच्या गोष्टीत राहत नव्हता, पण पटाचं नियोजन करणे, कार्यकर्त्यांच्या आपल्यापर्यंत एखाद्या पोहोचत नाही, त्याच्या
त्याचं म्हणणं काय आहे ते कसं जनसंपर्क करणे आणि काय करू शकतो आपण. एखाद्या मंदिराचं काम करायचं आहे का, एखाद्या रस्त्याचं काम करायचं आहे, एखाद्या नालीचं काम करायचं आहे, एखादं सभागृह बांधायचं आहे,